ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईकरांसाठी बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। पुढचे 3 ते 4 तास मुंबई आणि परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मुंबईमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे। त्यामुळे मुंबईकरांनो सावध व्हा, पाऊसमान बघूनच घरातून बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। ईशान, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या सगळ्या परिसरामध्ये पावसाची कशी परिस्थिती आहे, रेल्वेच्या वेळापत्रकाचे काय अपडेट्स आहेत आणि नोकरदार वर्गाची कशी गैरसोय होतीये? प्रज्ञा, आपण पाहिलं असेल तर काल मध्यरात्रीपासूनच कुठेतरी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आत्ताची परिस्थिती सांगायला गेली तर मुंबईमध्ये रिपरिप पाऊस चालू आहे, पण ठाणे असेल, रायगड असेल या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। मुंबई हवामान खात्याने कुठेतरी ऑरेंज अलर्ट हा वर्तवला आहे आणि हे कुठेतरी खरं होताना देखील दिसत आहे। त्याचबरोबर नोकरदार वर्ग जो आहे त्यांनी कुठेतरी काळजी घ्यावी, कारण की 70 मिलीमीटर पावसाचा अंदाज हा देखील मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे। सध्या मी दादर चौपाटीवरती आहे। मी थेट दादर चौपाटीवरून आपल्याला दृश्य दाखवू शकतो की समुद्रामध्ये देखील लाटा कशा प्रकारे उधाण घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे तो कुठेतरी योग्यरीती बरोबर ठरत आहे असं आपण सांगू शकतो। आणि लोकल या सध्या अगदी वेळेवरती जात आहेत, पण कुठेतरी पावसाचा फटका हा लोकलला देखील बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता महानगरपालिका असेल, त्याचबरोबर प्रशासन असेल, हे कुठेतरी मुंबईवरती अलर्ट मोडवर देखील येत आहे। आणि मुंबई हवामान खात्याने ज्या प्रकारे ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे त्या प्रकारे डिझास्टर मॅनेजमेंट रूम असतील, बीएमसी मधली डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल, या देखील आता सज्ज झाला आहेत। प्रज्ञा, ईशान, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।